आपण पाहत आहात आदर्श भारत न्यूज 24। खापा पाटासांगी रोडवरील वाकोडी नजीकच्या व्हाईटवूड इकोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करणाऱ्या कामगाराच्या 11 महिन्याच्या चिमुकलीच्या पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारला सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान कंपनीच्या क्वार्टर चाळीत घडली। मिळालेल्या माहितीनुसार व्हाईटवूड इकोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत या चिमुकलीचे वडील कामगार आहे। त्यामुळे कंपनीने दिलेल्या क्वार्टर चाळीत मंजित हा आपल्या परिवारासह राहत होता। गुरुवारला सकाळी चिमुकलीची आई कंपनीत कामावर गेली होती। घरी वडील होते, बाहेर मुलगी खेळत होती। चिमुकली खेळत असताना सरकत पाण्याने भरलेल्या बादलीवर गेली असता तिच्या तोल गेल्याने ती तोंडाच्या भारावर बादलीत पडली। त्यामुळे तिच्याकडे त्यावेळी कुणाचेच लक्ष नव्हते। काही वेळ ती तशीच पडून राहिली। ती बादलीत पडल्याचे लक्ष येताच आरडाओरडा केला गेला। या घटनेची माहिती कंपनी व्यवस्थापक व खापा पोलिसांना देण्यात आली। उपचाराकरिता तिला लगेच सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्र हलविण्यात आले असता नागपूरला पाठविण्यात आले। डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले। ती बराच वेळ पडून राहिल्याने पाण्यात गुदमरून तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेने कंपनीच्या चाळीत शोककळा पसरली असून एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेच्या पुढील तपास खापा ठाणेदार किशोर बुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खापा पोलीस करीत आहे। आदर्श भारत न्यूज 24 करिता किशोर गणवे, सावनेर, नागपूर। ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत न्यूज 24। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।